हे जे आहे अ, अ, अरे, हे पवित्र शास्त्रातलं वचन असल्यामुळं आपल्याला त्यामध्ये कोणत्याच प्रकारे अम, बदल घडवता येत नाही. आणि म्हणून आपल्याला या या ठिकाणी एक मान्य करावं लागतं की विश्वासाद्वारे तारण आहे. अगदी बरोबर आहे. पण आता हा विश्वास जो आहे तो आपण थोडं तपासून पाहू. जर विश्वासाच्या बाबत बोललं तर याकब 2:19 मध्ये म्हटलेले आहे, भूते हे विश्वास ठेवतात. मग भूताचा विश्वास तारणासाठी योग्य आहे का? 1 या ठिकाणी दुसरा अध्याय 4 आणि 5 मध्ये म्हटलेले मानवी बुद्धीने विश्वास. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तुमचा विश्वास मानवी बुद्धीने नसावा म्हणजे त्याने तारण होणार नाही. आणि मग मत्तय 9:27-29 मत्तय 9:23 यामध्ये लिहिलेले आहे आजार बरे होण्यासाठी विश्वास. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलेलं आहे. एक भूताचा विश्वास आहे, एक मानवी बुद्धीचा विश्वास आहे, आजारी बरे करण्याचा विश्वास आहे. आणि दुसरा एक विश्वासाबद्दल बोललेले त्याला व्यर्थ विश्वास म्हटलेला आहे. तो विश्वास असा आहे 1 Corinthians 15:1-2 मध्ये सुवार्ता जी आहे ती जर त्या वचनाप्रमाणे सांगितलं नसेल तर तुम्ही जो विश्वास धरलेला आहे त्याला व्यर्थ विश्वास म्हटलेला आहे. म्हणजे भूताचा विश्वास आहे, व्यर्थ विश्वास आहे, आजारासाठी विश्वास आहे. आणि या सर्व जे विश्वास आहे विश्वासाचे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु आपल्याला हा जो विश्वास आहे तो केव्हा म्हटलेला आहे तर तुम्ही आपल्या सर्व जे वचन आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मार्क 1:15 मध्ये म्हटलेलं आहे पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा विश्वास हा नंतर आहे, पहिला पश्चाताप आहे. आणि परत प्रेषिताचे कृत्य 20:21 मध्ये म्हटलेलं आहे पश्चाताप करून देवाकडे वळणे, पश्चाताप करून देवाकडे वळणे. प्रियानं आपल्याला पुष्कळ वेळा होता, अरे विश्वास ठेव, तारण म्हणजे विश्वास ठेव, विश्वास ठेव. अगदी बरोबर आहे. विश्वास आणि पश्चाताप आहे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. परंतु आता प्रश्न हा आहे की मी पश्चाताप कसा करेल? कारण काल आपण पाहिलं की आम्ही आमच्या अपराध आणि पातके यामध्ये मृत झाला होतो. आपण पाप आहोत. म्हणून पहिल्यापासून पवित्र आत्मा येतो. आपल्याला आध्यात्मिक जी आपली मरणप्राय अशी स्थिती होते त्यातून जागृत करतो. तोच आपल्याला माहित आहे का पापाची जाणीव करून देतो. तोच आपल्याला पश्चातापाचा आत्मा देतो. तोच आपल्यावर सुवार्तेवर विश्वास ठेवतो. म्हणजे सर्व जे आहे जर तुम्ही आणि मी मृत आहोत तर पश्चाताप कसा करणार? म्हणून पश्चाताप हे जे आहे पश्चाताप केला म्हणून माझं तारण झालं असं नाही. तर तुम्हाला मला देवाने मरणातून म्हणजे मृत स्थितीतून आध्यात्मिक मृत स्थितीतून जिवंत केलेला आहे. त्याचा जो परिणाम आहे तो जो आहे तो पश्चाताप आहे. आणि पुढे आपल्याला दिसतं की सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याला योहान 3:16 मध्ये म्हटलेलं आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. लक्षात ठेवा त्या ठेवा जो कोणी विश्वास ठेवतो प्रियानो विश्वास पाहिजे एवढा सोपा झालेला आहे. परंतु जर तुम्ही या विश्वासाबद्दल पाहिलं संत पाऊल जो बोलत आहे हा आपल्याला माहिती आहे की त्याचा पुत्र दिला. हा जो पुत्र दिलेला आहे तो वधस्तंभात दिलेला आहे तो ख्रिस्त आहे. आणि याच संपूर्ण ख्रिस्त या शब्दाचा अर्थ आणि मी काल सांगितलं त्याच्या मागे विश्वास ठेवण्या अगोदर जग कुणाचं आहे, जग कुणी निर्माण केलं, पापाची सुरुवात काय का झाली, पाप म्हणजे काय, देव पापाकडे कसा पाहतो, पण पापाचे परिणाम काय झाले, देवाची इच्छा काय आहे, त्यांनी ख्रिस्ताला काय पाठवलं, ख्रिस्ताने का देहात आला, त्याने का देहात मरण माहिती का सहन केलं, त्याचं उठण्याद्वारे तो जे बोलला होता ते कसं खरं झालं, स्वर्गाचे दार कसे उघडले, या सर्व गोष्टी अभ्यासपूर्वक मान्य केलं जातं. आणि त्यावर ज्यावेळेस विश्वास असतो तो त्या विश्वासाबद्दल या ठिकाणी बोललं जात आहे. आणि मग आता जाऊ पाहूया पश्चातापास किती प्राधान्य द्यायचं, कधी शिकवायचं पश्चाताप. आणि तर त्या ठिकाणी आपण येशूला विचारलं तर काय बरं, येशू तो म्हणतो मी याचसाठी आलेलो आहे, मी धार्मिकच नाही तर पापिष्टास पश्चातापासाठी बोलावयास आलो आहे. प्रियानो येशू ख्रिस्ताचं येण्यामागं एकच गोष्ट आहे, पापिष्टास. लक्षात ठेवा बरं का माझ्या भाषांतरामध्ये पापिष्ट म्हटलेलं आहे. जसा रोगिष्ट आहे त्याला थोडी सर्दी झाली तर रोगिष्ट नाही. रोगिष्ट म्हणजे बिछाण्यावर खेळलेलं आहे, त्याचं मांस जे आहे ते हाडाला लागलेलं आहे आणि काही त्याला खाता येत नाही, उठता येत नाही, अशी तुमची आणि माझी
पापाच्या पापिष्टी म्हणून अशी जोपर्यंत ही परिस्थिती आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण पश्चाताप करणार नाही आणि पश्चातापासाठी जो विश्वास ख्रिस्तावर लागतो तो ठेवणार नाही. बरं, पश्चाताप जर केला तर परिणाम काय होतं बरं? प्रेषित 30:3-19 मध्ये म्हटलेलं आहे, तुमची पापे पुसून जावी त्यासाठी पश्चाताप करा. पश्चाताप केल्याने पापाची मान्य होते, देवासमोर कबूल करतो आपण की देव न्याय आहे. मला पापाचे वेतन जे मरण आहे ते माझ्यावर यायला पाहिजे होतं, पण त्याच्या कृपेने त्यांनी मला पश्चातापी अंतःकरण दिलेलं आहे. म्हणून पाप जे आहे ते पश्चातापामध्ये पुसून जातं. आणि दुसरं आणखी प्रेषित 10:43 जे आहे, पश्चातापामुळे पापापासून मुक्ती होते. आणि म्हणून पवित्र शास्त्रात आता आपण काय करूया, थोडं आपल्याला जास्त वेळ नाही, पण पवित्र शास्त्रात जे मुख्य नवीन करारात जे सर्व मुख्य जे लोक आहेत, जे मुख्य म्हणजे देवाचे सेवक आहेत, प्रेषित आहेत, सर्वांना एकच प्रश्न विचारूया, त्यांनी प्रथम काय गाजवलं? जर तुम्ही बाप्तिस्मा करणाऱ्या जो योहान होता त्याला जर तुम्ही विचारलं, हे तुम्हाला मी नंतर नोट्स पाठवणार आहे, तर माहिती आहे का त्या ठिकाणी मत्तई 3 त्यांनी बाप्तिस्मा करणाऱ्याने योहानाने त्याच्या सेवेला सुरुवात केली आणि पहिला त्याच्या मुखातून शब्द आलेला आहे, पश्चाताप करा आणि पश्चाताप शोभन असे फळं द्या. येशू ख्रिस्त जो आहे, मत्तई 4:17 मध्ये म्हणताय की तुम्ही त्याने आपली सेवेला सुरुवात केली आणि तो पहिला शब्द त्याच्या तोंडातून निघाला, पश्चाताप करा. प्रेषित जो आहे पेत्र, हा जो प्रेषिताच्या अध्यायाच्या दुसऱ्या अध्याया ठिकाणी पवित्र आत्मा आलेला आहे आणि सर्व लोक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांना अ, त्यांच्या पापाबद्दल बोललेले आहे. मग ते म्हणतात आम्ही काय करावे? त्यावेळेस तो म्हणताय की पश्चाताप करा. संत पाऊल आहे तो प्रेषित 26 मध्ये अग्रिपा राजा पुढे आहे आणि तो त्या ठिकाणी म्हणतो, मी पहिल्याने ज्या ज्या ठिकाणी गेलो पहिल्याने काय केलेलं आहे, पश्चाताप गाजवला आहे. जर शिष्यांना तुम्ही विचारला, ते म्हणता की त्यांनी सर्वकडे जाऊन पश्चाताप गाजवला. देव स्वतः म्हणत आहे की काळाची पूर्तता झालेली आहे, मी सर्वांनी सर्वात पश्चाताप करा. आणि सर्वात महत्वाचं पवित्र आत्मा जो आहे तो योहान 16:7 आणि 8 मध्ये जर पाहिलं, नाही केलं, 7 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे की जो पवित्र आत्मा येईल तो पहिलं तुम्हाला पापाबद्दल जाणीव करून देईल. प्रियानो, मला सांगा, जर बाप्तिस्मा करणारा योहान, प्रभू येशू ख्रिस्त, पेत्र, पौल, शिष्य, देव, पवित्र आत्मा, या सर्वांना ज्या ज्या वेळेस त्यांनी सेवेची सुरुवात केली, सुरुवातच त्यांनी जी आहे एका शब्दाने केली की पश्चाताप करा. मग मला सांगा, तुम्हाला आणि मला या पश्चाताप या शब्दाला वेगळं करण्याचं किंवा कधी-मधी वापरायचा का अधिकार आहे? मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या. तुम्ही ज्या मंडळीमध्ये आहेत, त्या मंडळीमध्ये पश्चातापाबद्दल किती शिक्षण दिलं जातं? तुम्हाला कधी आठवतं की अशा प्रखरपणे पश्चाताप पवित्र शास्त्राला कसा योग्य आहे ते समजून सांगितलेलं आहे आणि त्याची जाणीव झालेली आहे? म्हणून बरं, आता दुसरा प्रश्न आहे, पश्चाताप कोणासाठी? पश्चाताप काय कोणासाठी पवित्र शास्त्र सांगतात? कारण सर्वांनी पाप केले आहे. प्रियानो, आदाम आणि हवा हे आपले पूर्वज आहेत. त्यांनी पाप केलं, आपण त्यांचे वंशज आहोत, पापी आहोत. परंतु या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी पाप केलंय म्हणून पापी झालो आहोत. आणि मग रोमकारस पत्र याचा 6 अध्याय 23 मध्ये पापाचे वेतन मरण आहे. प्रियानो, हे जे सत्य आहे, कारण सर्वांनी पाप केलेलं आहे. जर सर्वांनी पाप केलेलं आहे तर सर्वांनी पश्चाताप करायलाच पाहिजे, असं त्या ठिकाणी आहे. आणि मग आता फार महत्वाची गोष्ट पाहणार आहोत, पश्चाताप न केल्यास हे 2-3 वचन आपण पाहणार आहोत. पहिलं पाहूया मत्तई कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय आणि या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की 20 ते 23 पर्यंत. नंतर ज्या ज्या नगरामध्ये त्याची पराक्रमाची बहुतेक कृतीच घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांनी तो असा दोष देऊ लागला. नंतर म्हणजे आता येशू ख्रिस्ताचा या भूतलावरचा वेळ संपत आलेला आहे आणि मी त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी ज्या ज्या नगरात त्यांनी म्हटले मला आता माझी सेवा ज्या ठिकाणी झालेली आहे त्या त्या नगरामध्ये मी जाईल
पराक्रम म्हणजे चमत्कार नाही बरं का, पराक्रम ही चमत्कारापेक्षा फार मोठी आहे आणि पराक्रमाची बहुतेक कृत्य घडली होती. लक्षात ठेवा त्यांनी कोणते नगर निवडलेत? जे नगर ज्याच्यामध्ये पराक्रमाची बहुतेक कृत्य झालेली आहे. आणि मग तो तिथं गेला आणि तिथं त्यांनी म्हटलंय त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. कदाचित त्या नगरांना माहिती का स्वतःबद्दल धन्यता वाटत असेल की देवाने येशू ख्रिस्ताने मोठे चमत्कार करण्यासाठी आमचं शहर निवडलं. परंतु या ठिकाणी तो या ठिकाणी जात आहे आणि पराक्रमाची कृत्य जिथे झाले ते पाहत आहे आणि त्याच्या अपेक्षित केलेलं आहे की त्यांनी पश्चाताप करावा आणि मग पश्चाताप केला नाही हे पाहून तो त्यांना असा दोष देऊ लागला. हे खोराजिना म्हणजे ही परिस्थिती खोराजिना दिसती. तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसदा तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर व सिदोनियात घडली असती तर त्यांनी मागेच गोंताण व मराक अंगावर निथून पश्चाताप केला असता. लक्षात ठेवा, सोर व सिदोन या ठिकाणी देवाने गंधक आणि काय अग्नी पाडून त्याचा नाश केलेला आहे. पण या ठिकाणी देव येशू ख्रिस्ताने ज्या ठिकाणी महान चमत्कार केले, येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे की तुमच्यापेक्षा ते एवढे वाईट होते किंवा असले तरी जेवढे पराक्रम तुमच्या झाले ना तेवढे तिथे झाले असते तर निश्चित अर्थाने त्यांनी पश्चाताप केला असता. बरं, पुढे म्हणतात पण मी तुम्हाला सांगतो न्यायाच्या दिवशी सोर व सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपं जाईल. पहा, सोर व सिदोन ज्यांचा नाश केलेला आहे त्या शहर तिथं असतील, तिथले लोक असतील, न्यायाचा दिवस येईल आणि ज्या नगरामध्ये मोठे मोठे चमत्कार झालेले आहेत त्या नगरात म्हणत आहे की त्यांना म्हणजे ज्यांचा नाश झालेला आहे त्यांना तुमच्यापेक्षा सोपं जाईल. तुम्ही गृहीत धरलेलं आहे की आम्ही फार मोठे चमत्कार पाहिलेले आहेत आणि मग तुम्ही त्यामध्ये खुश आहात, पण त्याचा अपेक्षित जो परिणाम तो म्हणजे की पश्चाताप तो तुम्ही केला नाही म्हणून तुम्हाला दोष देण्यात येत आहे. 23वा वचन म्हणत आहे, हे कपर्णहुमा, तू आकाशापर्यंत चढशील काय? तू आकाशापर्यंत वर जाशील काय? आणि आपल्याला दिसत आहे की तो अ, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की तो आकाशापर्यंत उंचवलं जाशील काय? तू अधोगतीपर्यंत उतरशील काय? कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सदोमात घडली असती तर आता हे सौर सीझन वेगळे त्यांचाही नाश झालेलाच आहे. पण हे सदम आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी गंधक आणि देवाने अग्नी मारला तो सदम आहे. ते म्हणतात ते आजपर्यंत राहिले असते. सदोम एवढं पापी होतं. तो म्हणतात त्यांना जर संधी एक जी तुमच्यामध्ये जी पराक्रमाची गोष्ट जी आहे ते गाजवली असते तर ते आतापर्यंत राहिले असते. प्रियानो, आज कितीतरी मोठा ख्रिस्ती समाज माझ्या जीवनात हे चमत्कार झालंय, मी ते हे केक माहिती आहे का असा देवाने माझी कृपा पुरवली ते त्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. पण प्रियानो, जर तुमच्या जीवनात चमत्कार झाले असतील आनंदाची गोष्ट आहे, पण त्याचा जो परिणाम अपेक्षित आहे तो म्हणजे जर पश्चाताप नाही तर मोठी कठीण परिस्थिती येणार आहे. आणखी अशाच प्रकारची आणखी एक दुसरी एक आहे गोष्ट आहे की त्या ठिकाणी होतं तो सर्वांचा नाश होईल. या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याच वेळी मला वाटतं हे जे आहे ते रेफरन्स मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी रेफरन्स आहे आपल्याला वर गेलेला रेफरन्स आहे. ओके, या ठिकाणी लूक 13:1 ते 5 आहे. लूक 13:1 ते 5 आपल्याला हे सांगताय. त्याच वेळी तेथे असलेल्या कित्येकांनी त्याला म्हणजे येशूला गालिलकरांचे रक्त पिलाताने त्याच्या यज्ञात मिसळले होते त्याच्याविषयी सांगितले. मग येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, या गालिलकरांनी असे दुःख भोगले यावरून बाकीचे सर्व गालिलकरापेक्षा अधिक पापी ते अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते का? काय झाले का येशू ख्रिस्ताकडे लोक आलेले आहेत आणि ते सांगतात येशू ख्रिस्ताला बातमी देत आहेत. तुला माहित आहे का हे गालिलकर आहे. thought तर unto पिलाताने काय any केलं? of you, पिलाताने हे काय केलं तर people tell पिलाताने you the gospel of त्यांचं जे Jesus आहे Christ, त्यांना the कापलं, word त्यांचं रक्त घेतलं trivium, the आणि word यज्ञात trivium, मिसळलं आणि मग intention, त्या ठिकाणी ते म्हणत आहे trivium. मग येशू ख्रिस्त त्यांना Trivium प्रश्न is विचारत आहे, something that comes from the खरंच हे inside. आहे का? Uh, that कृपा depth संजय कुमार जे of आहेत जरा तुम्ही the, तुमचं the भराव. संजय कुमार concerned, तुमचा म्यूट करा. the संजय कुमार. majorly concerned, the intensity of हॅलो. ते या ठिकाणी आपल्याला दिसतं आपण पाहतात की ज्यांनी पश्चाताप केला नाही
त्यांच्या परिस्थिती काय आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की ज्यांनी पश्चाताप केला नाही त्यांच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि या ठिकाणी गालिलकर आहेत, ते येशू ख्रिस्ताकडे येऊन बातमी देत आहेत. आणि ते म्हणत आहे की येशू ख्रिस्त तुला माहित आहे का, त्या पिलाताने ते गालिलकडे घेतले, त्यांना मारलं, त्यांचं रक्त घेतलं आणि यज्ञात मिसळलं. मग येशू ख्रिस्त त्यांना परत प्रश्न विचार, तुम्हाला काय वाटतं, ते सर्वात अधिक पापी होते असे तुम्हाला वाटते काय? तिसरं वचन, मी तुम्हाला सांगतो नव्हते, तुम्ही जो विचार करत आहे ते निश्चित पापे असतील म्हणून त्यांना कापलं नाही, पण तरी पण तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखाच नाश होईल. अरे बापरे. लोक आलेले आहेत, ते येशू ख्रिस्ताला बातमी देत आहे. पण येशू ख्रिस्त म्हणतोय, ज्यांना कापलं त्यांचं रक्त त्या यज्ञात मिसळलं त्यांची गोष्ट सोडून द्या, मला तुमचं पडलंय. तुम्हाला काय वाटतं, ते पापी होते का? मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर त्यांच्यासारखा तुमच्या किती जणांचा, सर्वांचा नाश होईल. मग स्वतः येशू ख्रिस्त एक गोष्ट सांगत आहे, किंवा ज्या 18 जनावर शिवलातील बिरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमीत राहणाऱ्या सर्व माणसापेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? येशू म्हणतो, तुम्हाला काय वाटतं, ते 18 लोक आहेत त्यांना पकडलं, त्या बुरुजाजवळ नेलं आणि बुरुज पाडला असं तुम्हाला म्हणायचं का? येशू ख्रिस्त म्हणतात, नव्हते. पुन्हा सांगतोय, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याप्रमाणे नाश होईल. प्रियानो, जर एखादी वचन रचना पवित्र शास्त्रामध्ये पुन्हा ताबडतोब जर वापरली गेलेली आहे तर तिचं महत्व अतिशय आहे. या ठिकाणी मध्ये तुम्हा सर्वांचा तसाच नाश होईल, तुम्हा सर्वांचा तसाच नाश होईल. कारण काय बरं? ते येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हते का? ते येशू ख्रिस्ताकडे आले नाहीत का? येशू ख्रिस्ताला ते बातमी देत नव्हते का? त्याचा काही संबंध नाही. किती आपण देवाजवळ जात आहोत, किती ख्रिस्ती आहोत, किती चर्चला जात आहोत, काय काय करत आहोत, सर्वात मोठा प्रश्न आहे, पश्चाताप केलेला आहे काय? आणि मग आणखी तो एक कडक उदाहरण देतो. मग ते 21:32 मध्ये ते आहे. तो म्हणत आहे, कारण योहान नीतीच्या मार्गाने तुम्हाकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. जकातदार व कसबीनी म्हणजे जकातदार आणि वेश्या ज्या आहेत यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, ते पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पश्चाताप झाला नाही. अरे बापरे. पण तर साक्षात माहितीये का, जे धार्मिक होते त्याला भेटत होते, त्याच्याकडे येत होते ऐकण्यासाठी, त्याच्या मागे जात होते, त्या म्हणतो, अहो तुम्हाला माहित आहे का, जर जकातात ते सर्वात पापी म्हणत होते, ते म्हणतात तुमच्यापेक्षा ज्या वेश्या आहेत, जे जकातदार आहेत, ते देवाच्या राज्यात माहितीये का विश्वास ठेवून पोहोचले, पण तुम्ही तसा विश्वास ठेवा, असा पश्चाताप केला नाही. प्रियानो, दुसरा मार्ग नाही. येशू म्हणतो, मी पाप्याला पश्चातापासाठी बोलवण्यास आलो आहे. आणि मग नंतर आपल्याला तर दिसतंय की पश्चाताप कसा ओळखून येता येईल. हा, किंवा तर या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, तर पश्चातापाची प्रक्रिया ही एक महत्वाची गोष्ट आहे. ते वचन पाहूया आपण. या ठिकाणी दिसत आहे ही प्रक्रिया जी आहे, मी तुला माझ्या हे जे आहे, या ठिकाणी संत पाऊल अग्रिपा राजा पुढे बोलत आहे. तो म्हणतो की त्याला जे काही देवाने पाठवलं, तर देव म्हणत आहे मी तुला, म्हणजे येशू ख्रिस्त त्याला म्हणतात, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो यासाठी की त्याने अंधारातून उजेडात, सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावं. त्यांची परिस्थिती, ते अंधारात आहेत, त्यांची परिस्थिती ते सैतानाच्या अधिकारात आहेत. मी तुला अशाकडे पाठवतो त्याने अंधारातून उजेडात यावं, देवा आणि सैतानाच्या अधिकारापासून देवाकडे वळावं, आणि म्हणून त्यांचे डोळे उघडावेस. प्रियानं, सर्वात महत्वाची गोष्ट पश्चातापामध्ये काय माहितीये का, पहिले आत्मिक डोळे उघडतात. मी कुठं आहे ते दिसतं, माझी परिस्थिती किती दयनीय झाली ते दिसतं, ही माझी जबाबदारी आहे हे दिसतं. मग यावर देवबाप देव केलेला जो उपाय आहे तो आपल्याला जाणवतो आणि देव कृपा पुरवतो. आणि मग पापाची क्षमा होऊन व्हावी म्हणून माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे. पहा, पापाची प्रक्रिया पहा. या ठिकाणी पापाची प्रक्रिया काय इथं दिसते पहा. पहिला अंधारातून उजेडात येतो, सैतानाच्या अधिकारातून देवाकडे येतो, यासाठी प्रथम डोळे डोळे उघडावे. डोळे उघडतात, अंधारातून उजेडात येतो, सैतानाच्या अधिकारातून देवाकडे येतो. मग पापाची क्षमा हो याची इच्छा होते, मग देव कृपा पुरवतो. मग विश्वासाने आपल्याचं तारण होतं आणि जे पवित्र झाले लोक त्यांना आपल्यामध्ये, त्यांच्यामध्ये आपल्याला वतन मिळतं. आणि म्हणून हा जो पश्चाताप आहे तो कसा ओळखता येईल, तर फळावरून. आणि योहान
जो बाप्तिस्मा करणारा आहे त्याच्याकडे पुष्कळ लोक येत होते पश्चातापासाठी, परंतु तो त्यांना म्हणाला, परंतु परुषी व सदोकी यांच्यापैकी बहुत जनास आपणाकडे येताना पाहून त्यांनी त्यास म्हटले, अहो सापाच्या पिलानो, होणाऱ्या क्रोधापासून पळाव्यास तुम्हाला कोणी सुचवले? मग पुढे म्हणतंय, यास तो पश्चाताप योग्य फळे द्या. प्रियानो, जर तुम्ही आणि मी देवाकडे येत आहे, पश्चाताप करत आहे, तर माहिती का, जीवनामध्ये योग्य फळं दिसत नाहीत, तर माहिती का, आज कदाचित हा जो बाप्तिस्मा करणार योहाना असता, तर तो तुम्हाला आणि मला तेच बोलला असता, की अहो सापाच्या पिलानो, होणाऱ्या क्रोधापासून तुम्हाला कोण पळावयास शिकतो. आणि मग पाप म्हणजे काय बरं? पापाच्या बऱ्याच व्याख्या आहेत, परंतु एक सर्वात चांगली जी व्याख्या आहे ती मला आवडते, ती म्हणजे अ, अ, काल आपण पाहिलं, स्वैराचार हे पाप आहे. पण आपण या ठिकाणी पाहत आहोत की पाप पश्चाताप आहे, चला आपण पश्चाताप करूया, असं आपल्याला करता येईल का? नाही. कारण पश्चाताप ही दे पश्चाताप कर असं सर्व ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रगटीकरणात तर सारीकडे सांगितले, पश्चाताप कर, पश्चाताप कर. खरा पश्चाताप स्वर्गात आनंद निर्माण करतो आपल्याला दिसतं. आणि जर आम्ही लोककृष्ण याचं 15वा अध्याय जर पाहिलं, तर त्या ठिकाणी 7वा अध्याय, 7वं वचन आणि 15वा अध्यायाचं 10 वचन आपल्याला त्या ठिकाणी जे दिसत आहे. 15वा अध्याय जर पाहिलं लूक, आपल्याला काय दिसतंय बरं? लूकचा 15वा अध्याय, त्यामध्ये आपल्याला 7वं वचन असं सांगत आहे, त्याप्रमाणे त्यास पश्चातापाची गरज नाही, अशा नव्यानं धार्मिकापेक्षा होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. स्वर्गात आनंद होण्याकरता लाखो पश्चाताप लोकांची गरज नाही. एकाने पश्चाताप केला तर स्वर्गात आनंद होईल. आणि 10 वचन सांगत आहे, त्याप्रमाणे पश्चाताप करणारे एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात देवाच्या दूतासमोर आनंद हो, असे मी सांगतो. प्रियानो, स्वर्गात आनंद जो चांगला आहे, टॉपिक आहे. रेश्मा जरा हे करा, तुमचं म्यूट करा. स्वर्गात जो आनंद आहे तो एका पाप्यामुळे होतो. आणि म्हणून एक पापी का म्हटलेला आहे? कारण एक पापी मानवाचं हृदय कपटी आहे, असद्य रोगाने ग्रस्त आहे, आणि कोणीही पश्चाताप करू स्वतःहून करणार नाही. पण त्यातल्या त्यात देवाची कृपा झाली आणि त्यांनी पश्चाताप केला, तर आपल्याला असं दिसतं आहे की स्वर्गात आनंद होतो. मग आपण जर पाहिलं, तर आपल्याला क्रांतिकारास या पत्रामध्ये या ठिकाणी दिसतंय की पश्चाताप म्हणजे काय बरं? देवाच्या योजनेप्रमाणे होणारे दुःख, यामध्ये कोणतीच हानी नाही, याला तारणदायी पश्चाताप म्हणतात. परंतु दुसरा एक पस्तावा आहे, तो ऐहिक दुःख आहे, मरण उत्पन्न करते. आणि यामध्ये कोणते जे आहे, फार पश्चाताप आणि पस्ताव्यामध्ये फरक आहे. पश्चाताप देवाच्या योजना, मग त्यामध्ये देवाची योजना काय आहे? मानवाने पाप केलं, इथून सुरुवात होते, ते येशू ख्रिस्ताने मरण सहन केलं आणि मुक्ती मिळाली, इथपर्यंत जाते. आणि मग तो तारणदायी पश्चाताप होतो, की ज्याप्रत देवाला आनंद होतो. पस्तावा म्हणजे काय? रे, मी पकडले गेलो, आता माझं काय होईल, लोक मला काय म्हणतील, असा जो पस्तावा आहे, तो देवाच्या गौरवासाठी नाही, तो मला जे माहिती आहे का, लोकांसमोर, आणि त्यामध्ये मरण म्हटलेलं आहे. म्हणून पवित्र शास्त्रात जे आहे, जर तुम्ही 2 Corinthians 7:11 वाचलं, तिथं म्हटलंय की हा जो पश्चाताप होतो त्यावेळेस माहिती आहे का, केवढी कळकळ निर्माण होते, केवढे दोषारंग होण्याची गरज आहे, केवढा स्वतःचा संताप येतो, केवढं देवाचे भय वाटते, केवढी उत्कंठा, कधी जाऊन मी माझ्या पापाची क्षमा मागल, कधी जाऊन माहिती आहे मी देवाला स्वीकार कर, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी ती उत्पन्न, या पश्चातापात या सर्व गोष्टी आहेत. देवा, मी चुकलो आहे, मी शिक्षेस युद्ध योग्य आहे, देवा तू माझी शिक्षा कर, याची जीव इच्छा उत्पन्न करते. आणि मग हे सर्व केल्यानंतर मग संत पौल म्हणत आहे, या कामात तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण पटवले. कशाबाबत? तुम्हाला पाप कळलं, तुम्हाला कळकळत्या वाटली, दोष निवारण होण्याची इच्छा झाली, स्वतःचा संताप झाला, देवाचे भय आले, पापापासून सुटण्याची उत्कंठा आली, आणि शिक्षा भोगण्याची तुम्ही इच्छा दाखवली. आणि या सर्व केल्यामुळे काय झालेलं आहे? तुम्ही माहिती आहे का, निर्दोष असे झालेला आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की जक्कायचं जे उदाहरण आहे, त्यामध्ये आपल्याला दिसत आहे, जक्कायाने काय ठरवलं नव्हतं येशू ख्रिस्ताला भेटायचं. आणि आपल्याला दिसत आहे की त्या ठिकाणी गर्दी आहे, आणि तो ज्या रस्त्याने जात होता तिथं तो पुढे जाऊन झाडावर चढत आहे, आणि त्याला फक्त येशूला पाहायचं होतं.
तो एकाच हेतून गेला होता की येशूला पाहायचं, पण येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एकाच कामासाठी आला होता, जगायला भेटण्यासाठी. तो त्या ठिकाणी जात आहे आणि मग तिथे गेल्यानंतर वर पाहून म्हणतो, जक्कया त्वरा करून खाली उतर, कारण मला तुझ्या घरी आज उतरायचे आहे. आणि मग ते म्हणतोय की तो आणि येशू ख्रिस्त आणि तो रस्त्यात काय संभाषण झालं काहीच माहित नाही. परंतु आपल्याला असं दिसत आहे की ज्यावेळेस तो घरी जातो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तो जो आहे तो म्हणाला, तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, मी आपल्या अर्धद्रव्य दरिद्राला देतो, आपल्या कुटुंबाने कोणाचे काय घेतले असेल ते चौपट परत करतो. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झालेले, कारण हाही पश्चात अब्रामाचा पुत्र आहे. मनुष्याचा पुत्र हरवले शोधाव्याचा तारास आलेला आहे. प्रियानो, मला हे फार यावर ज्यावेळेस मी विचार करतो, येशू ख्रिस्त आणि जक्कय त्या झाडापासून घरापर्यंत एकत्र चालले. त्यांचं संभाषण काय झालं काही सांगितलं नाही, पण त्यांची जी जवळीक आहे ती त्याला एवढं माहिती आहे का, त्याच्या पापाबद्दल जाणीव झाली की कोणी काही बोलायच्या अगोदर तो उठून म्हणतोय, मी पाप केलेला आहे, मी कुंभकर्णाने घेतलेला आहे, मी चोरी केलेली आहे, मी लुटलेला आहे, मी परत करेन. प्रियानो, आणि येशू ख्रिस्त काय म्हणाला, तुला तुझ्या घराण्याला माहिती आहे का तारण प्राप्त झालेलं आहे. मला कधी कधी विचार करावा असा वाटतो की त्या ठिकाणी जक्कायची बायको आहे, लेकर आहेत, आणि त्यांना माहित आहे की जक्काय जो आहे त्या जकादाराच्या दुकानावर कधीच लवकर येत नाही. आज कोण आलेला आहे की जक्काय बरोबर येशू ख्रिस्त आलेला आहे, आणि जक्काय माहिती आहे का पश्चाताप करत आहे. त्याच्या बायकोला फार मोठा धक्का बसला असेल की माझा नवरा आणि असा बदललेला आहे. प्रियानो, आपल्या लोकऋषी वर्तमानामध्ये तो उधळ्या पुत्रही आपल्याला दिसतो. त्याला त्यावेळेस त्याच्या परिस्थिती जाणीव झाली. तो तिथेच बसून राहिला नाही. त्याने मी माझ्या बापाच्या घरी जाईल, तिथं माहिती आहे का भाकरीची रेलचेल आहे, आणि म्हणेल मी पुत्र म्हणण्यास योग्य नाही. तो निघाला आहे, परंतु बाप जो आहे त्याला दुरूनच पाहून धावत केलेला आहे. हे पित्याचं प्रेम आहे. प्रियानं, मला तुम्हाला जाता जाता दोन प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न आहे, जक्कय त्या झाडावर होता. मला माहित नाही आज कोणत्या अशा उंचीवर तुम्ही जाऊन पोहोचला आहात. कदाचित आध्यात्मिक असेल, आर्थिक असेल, मानसिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, माहित नाही कोणतं. पण जर येशूला पाहून जर तुम्ही खाली उतरत नाही, येशू तुम्हाला भेटायला वर येणार नाही, तुम्हाला खालीच उतरण्याची गरज आहे. दुसरा माझा प्रश्न आहे, जक्काने फक्त त्या घरापासून झाडापासून घरापर्यंत माहिती आहे का येशू ख्रिस्त बरोबर आणि त्याचं पूर्ण जीवन बदललं आहे. तुम्ही किती वर्ष झाले ख्रिस्ती आहात, किती वर्ष चर्चला जात आहात, किती वर्ष बायबल स्टडी करत आहात. मला त्या दिवशी जसं जक्कायला बायकोला खात्री पडली की आज माझा नवरा फक्त येशू ख्रिस्ताला भेटला नाही, तर येशू ख्रिस्ताला घेऊन आलेला घरी आलेला आहे, तिला खात्री झाली. मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या, तुम्हाला येशू ख्रिस्ताला घरी घेऊन आलेलं कधी पाहिलेलं आहे? कुणी पाहिलेलं आहे? फार महत्वाची गोष्ट आहे. दुसरा, हा जो उधळ्या पुत्र आहे, तो जो आहे तो तिथं थांबला नाही. तो म्हटला नाही, मला परत जायला पाहिजे. आणि या ठिकाणी त्याची जी तत्परता होती त्याच्यापेक्षा त्याच्या पिता जो आहे तो अधिक तत्पर होता. प्रियानो, जर आज आपण पाहिलं की पश्चाताप केला नाही तर सर्वांचा तसाच नाश आहे. येशू ख्रिस्ताची ओळख आहे, येशू ख्रिस्ताला भेटत आहेत, परंतु त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की त्या ठिकाणी नाश आहे. आज मला सांगायला हे दुःख वाटतं की मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे, आणि पश्चातापाबद्दल जे शिक्षण आहे ते फार क्वचित दिलं जातं, आणि दिलं जात आहे ते असं सरळ सरळ म्हणजे फार वरवरचं दिलं झालं आहे. पण आज जर आपण जे पाहिलं, पश्चातापाशिवाय मार्ग नाही. येशू ख्रिस्त म्हणतोय, मी पाप्याला पश्चातापासाठी बोलवण्यास आलं आहे. पवित्र आत्मा म्हणतोय की पश्चाताप करा, म्हणजे कधी नंतर नाही, सर्वात प्रथम. बाप्तिस्मा करणारा म्हणतोय की पश्चाताप करा, पेत्र म्हणतोय पश्चाताप करा, पाऊल म्हणतोय पश्चाताप करा, शिष्य म्हणतोय पश्चाताप करा, देव म्हणतोय पश्चाताप करा. आणखी काय सांगायला पाहिजे? आणि मला मग सांगा आता, आजच्या मंडळीमध्ये या पश्चातापाबद्दल किती भर दिला जातो? तुम्ही प्रश्न विचार, ठीक आहे, हे तुम्ही मला प्रश्न विचारतात, मग मला तुम्हाला फक्त इकडे सांगू द्या. अशाच एका मीटिंगला गेलो, देवाने माझ्या पापाची मला जाणीव करून दिली.
आणि त्या दिवशी मी ख्रिस्ताला घेऊन माझ्या घरी आलो. माझ्या झालेला बदल माझ्या पत्नीने, माझ्या लेकरांनी पाहिला. देवाने कार्य केलं. आज सर्व कुटुंब त्याच्या अ, वचनामध्ये वाढत आहे. देव करो. आणि जर तुम्ही हा पश्चातापाचा खरा अनुभव घेतला नसेल, तर देव आज तुम्हाला संधी देव, आज तुमची भेट घेऊ आणि वेळ काढून देवाकडे जा. देवाला सांगा, माझं जीवन दाखवून दे. देव निश्चित तुमचं माहिती आहे का, तुमची भेट घेईल आणि तुमचं माहिती आहे त्याच्याशी असलेले नातेसंबंध तो निश्चित अर्थाने तो पूर्ण करेल. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत देव बापा, तुला आम्ही उंचावतो, स्तवितो या वेळेबद्दल. किती चांगला दयेच्या कृपेचा बाप आहे. ही अशी संधी दिलीस आणि सुंदर वचन तू दिलेले आहेस. आम्ही उणे आहोत पवित्र प्रभू. आम्ही एवढं सारखं अनेक ठिकाणी अ, जात आहोत, पुष्कळ धावपळ करत आहोत, परंतु हा जो खरा पश्चाताप आहे त्याप्रत आम्ही पोहोचलो की नाही हे अजून तपासण्याची गरज आहे. आणि अंधकारातून प्रकाशात, हो, आम्हाला माहित आहे की निश्चित प्रकाशात आलेलो आहोत. सैतानाच्या दास्यातून देवाकडे आलेलो आहोत. पण आमचं जीवन आणि आम्ही ज्यांच्या समेत राहत आहोत पवित्र प्रभू, ज्यांच्या विशेषतः बाहेर चांगलं ठीक आहे की आम्ही काही वेळेस आमच्या कामावर जातो, लोकांना भेटतो, चर्चमध्ये भेटतो, पण आमच्या घरातले जे प्रियजन, विशेष जर पत्नी आहे तर पतीला खात्री झालेली आहे का हिने पश्चाताप केलेला आहे आणि ही प्रकाशात चालत आहे, किंवा पती आहे तर पत्नीला खात्री आहे का. फार मोठा हा असाच विषय नाही की सहज आपण सोडून देऊ शकू. तर देव करो आणि आपल्याला सहाय्य करो की त्याने करून त्याने हे जे वचन आहे या वचनावर तुम्ही अभ्यास करावा, मनन चिंतन करावं आणि तुमच्या जीवनाद्वारे अर्जकांना देवाच्या राज्यात आणावं. प्रभू, आमची प्रार्थना ऐकली याबद्दल तुझे आभार मानतो. लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला सादर करतो, म्हणून तो आहे. आमेन. आमेन. थँक्यू. थँक्यू सर्वांना. हा, आज अशा प्रकारे आपण वेळ दिला. थँक्यू मामा, खूप सुंदररित्या सांगितलं. ओके थँक्यू. ओके. थँक्यू. देव चांगला आहे. देव चांगला आहे. हो हो हो. देव चांगला आहे. ओके 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 ओके. शशिकांत सलाम दादा, थँक्यू. येस, थँक्यू. सलाम पाळ साहेब. येस, संदीप दादा, थँक्यू. येस, भेटूया. चालेल चालेल. ओके थँक्यू. ओके. येस, या. थँक्यू विश्वास दादा. फार आनंद वाटला तुम्ही पुन्हा जॉईन होत आहात. आनंद आहे. सुशीला, माझी बहीण, ती पण आहे रेग्युलर. थँक्यू. अनिता, थँक्यू. वसंत दादा, थँक्यू. पुष्पाबाई, थँक्यू. ओके, भेटूया. थँक्यू. आमेन.